कितने बजे? अभी टाइम भी नहीं दिख रहा भैया, वीडियो चल रही है। रस्त्यावरची गर्दी पाहून भावानं गाडी घातली नागड्डीत आणि आता ढेकळात बाहुबलीसारखा पुढचा टायर उचलत आहे। तर मित्रांनो 6/4/2025 रोजी पोहरादेवी या ठिकाणी झालेल्या यात्रेचा हा व्हिडिओ आहे आणि मोबाईलमध्ये सेव्ह होता। म्हटलं पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचावा। रामनवमीनिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा असते आणि राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। खूप गर्दी असते, मोठं यात्रेचं स्वरूप असते। तर आपण यात्रेचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण नगारा भवन पाहायला जाणार आहोत, कारण नगारा भवन म्हणजे बंजारा संस्कृतीचं प्रतीक आणि आपला जुना जो भारत होता सोने की चिडिया तो आपल्याला इथं प्रत्यक्षात पाहायला भेटतो। चला तर अशा प्रकारे प्रवेश शुल्क भरून आपल्याला एक टोकन भेटतं आणि त्या टोकनच्या मदतीने आपल्याला आत जाण्यास परवानगी भेटते। तर पाहू आता आतमध्ये काय आहे ते। मित्रांनो फायनली बंजारा विरासत नगारा भवन या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि हा सेवाध्वज चला आतमध्ये बघू काय आहे तर। म्हणजे याच्या आधी 2 वेळेस आपण या ठिकाणी आलो, पण त्यावेळेस जे आहे नगारा भवन बंद होतं आणि यावेळेस आपल्याला इथं तिकीट मिळालेलं आहे आणि आतमध्ये आता आलेलो आहोत आपण। तर याच्याही आतमध्ये काय आहे ते बघू आता। खूप उत्सुकता होते नगारा भवन बघण्याची। तर फायनली मित्रांनो आपण नगारा भवनमध्ये आलेलो आहोत आणि नगारा भवनमध्ये जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांचा एक यांची प्रतिमा या ठिकाणी आहे। घोड्यावर बसलेली ही प्रतिमा आहे। तर हा एक म्हणजे सेल्फी पॉईंट आहे वाटते, लोक इथं सेल्फी घेत आहे पाहू शकता। आणि नगारा भवन बघा किती मोठा आहे। तर बघा सुंदर अशी प्रतिमा। आपणही या ठिकाणी एक सेल्फी घेऊ। आणि या भिंतीवर सर्व जे सेवालाल महाराजांचे बोल आहेत तर ते या भिंतीवर लिहिलेले आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत। बंजारा विरासत। तर ही आजची आतमध्ये येण्यासाठी तिसरी लाईन आहे। आतमध्ये प्रवेश मिळताच आपल्याला या महामानवाचे दर्शन झालेले आहे। या ठिकाणी जगद्गुरू सेवालाल महाराज, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक असे बरेच जे थोर संत आणि विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांचे पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। त्याच्या आतमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या जाती किंवा आडनाव असतील ते इथं आपल्याला दाखवलेले आहे। त्यानंतर वेगवेगळ्या राज्यानुसार या ठिकाणी पेहराव, अलंकार, जी बंजारा संस्कृती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। पाहू शकता हे अलंकार आहेत, चांदीचे, सोन्याचे अलंकार या ठिकाणी ठेवलेले आहे।
त्याच्यावर नावसुद्धा दिलेले आहे, पण गर्दी कारणानं आपण इथं व्यवस्थित व्हिडिओ नाही घेऊ शकत, कारण आपण आलेलो आहो यात्रेच्या पिरियडमध्ये आणि आत्ता सुरू आहे या ठिकाणी यात्रा. तर हे बघा हातात घालायचे कडे वगैरे, हे पट्टे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणी एक प्रकारे गाव, आपल्याला गावात जे गोष्टी होत असतात ते दाखवलेले आहे. स्वयंपाक करणारी बाई, या ठिकाणी भजनी मंडळ चालू आहे, भजन वगैरे चालू आहे. तर अशा प्रकारचं बरंच काही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत पाहू काय काय आहे या ठिकाणी. ते ज्या ज्या राज्यामध्ये बंजारा संस्कृतीचा विस्तार झालेला आहे त्या राज्याच्या या ठिकाणी आपल्याला नकाशे दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, ओडिसा असे भरपूर राज्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. फक्त गर्दी असल्या कारणानं आपण इथं जास्त वेळ व्हिडिओ घेऊ शकत नाही. तर आता लिफ्टमध्ये बसून आपल्याला जायचं आहे वरच्या मजल्यावर. अशा प्रकारे आता आपल्याला जायचं आहे थेट 8व्या मजल्यावर आणि नंतर मग वरून एक एक मजला पाहत पाहत आपल्याला खाली यायचं असते. तर आणि प्रत्येक मजल्यावर तुम्हाला खूप काही आहे पाहण्यासारखं. यार चलो 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 जल्दी काढो म्हणजे बंजारा संस्कृती जी आहे ती तांड्यावर कशा प्रकारची होती पूर्वी ते सर्व या ठिकाणी या प्रतिमेच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. अशा प्रकारची घरे होती आणि जो पोशाख आहे तो अशा प्रकारचा पोशाख आहे. जबरदस्त कितने बजे अभी टाइम भी नहीं दिखा रहा भैया, वीडियो चल रही है. हे जे बंजारा तांडे विक्रीसाठी जात होते त्याचं इथं चित्र दाखवलेलं आहे. इथं कसं आहे थोडं आज गडबडीत हे आपल्याला पाहायला भेटते, त्याच्यामुळं एकदम असं काही सांगता येत नाही काय काय ते प्रत्येक गोष्ट. बघा फेटा अशा प्रकारे बांधला जातो. हे पंचायत भरलेली आहे या ठिकाणी आणि पंचायतीद्वारे न्यायनिवाडा होतो.
म्हणजे पूर्वी जे तांड्यावर बंजारा संस्कृती होती ती जिवंत करण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप छान आहे असं त्यांनी ते मांडलेलं आहे आपल्यासमोर. झालं 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 गौतम बुद्धाची प्रतिमा ठिकाणी आलं. अरे बाप, अतिशय सुंदर गाय वासरू, खूपच सुंदर. मला वाटलं पहिल्या मजल्यावरून जेव्हा बाहेर खाली आलो तसं वाटलं संपलं, पण आणखी आहे मित्रांनो इथं पाहायसारखं. पाहू शकता ही शेती, अशा पद्धतीनं शेती पूर्वी केली जायची आपल्या इकडं. आणि हा जंगलातून जातानाचा एक दृश्य दाखवलेलं आहे. याच्यामध्ये कुत्रेसोबत आहे सर्व पूर्ण परिवार. प्रोग्राम बंद सध्या आता सामंत दादा आणि आत्राम बापू लेगिन भजन आता सांभाळेला वो सामळे सारू कमेल मध्ये बाय विजिट करू राहिली. हा तो आता चालू आता रेगिस्तान जे गेम सदा जबरदस्त. राजस्थान मधली गावं दाखवली या ठिकाणी. बढिया. हाँ होय. हाँ 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 हाँ. राजस्थानमधलं हे बहुतेक राजपूतचं युद्ध. या साईडला मुघल सैन्य दाखवलेलं आहे आणि राजपूत यांच्यामधलं युद्ध या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे राजस्थानी चित्रकला शैली आहे त्या पद्धतीची मांडणी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर भरपूर काही आहे पाहण्यासारखं. नक्कीच आपण एक इथं भेट द्या कोणी पाहिलं नसेल तर. फक्त अशा दिवशी या की आम्ही गडबडीच्या दिवशी आलो, तुम्ही निवांत या. आज म्हणजे यात्रेचा दिवस आहे आणि भरपूर गर्दी आहे या ठिकाणी, त्या कारणानं आपण आरामात त्या गोष्टी पाहू शकत नाही आहे. हां हवाला बघू. हां हां जो पूर्वी बैलावर व्यापार केला जायचा ते या ठिकाणी दाखवलेलं नाही का. कुठले होता आपण? तेलंगणामधले का? कोणतं म्हणजे जिल्हा, राज्य वगैरे, गाव? हां तसा मी तेलंगणाचा आहे, पण आमचा जो तांडा आहे तो तिकडे कुट्टापाड म्हणून येतो. हां हां. आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्या तिकडे शिफ्ट झालेलो आहोत. असं का? त्या आपल्या तुम्हीकडे आलो. माझा जन्म आपल्याच आहे. हा का? पूर्वजांचा जन्म तिकडे. हां. आपलं हे चॅनल आहे शिवार एम एच 29. शिवार एम एच 29 नावाचं चॅनल आहे आपलं यूट्यूबवर. आणि एक आपल्याला म्हणजे पाहते कास्तकार लोक. हां शेतीविषयक चॅनल असते आपलं. मागं मी 2 वेळा चालू इथं
याच्या आधी, पण मला नगारा भवन नाही पाहायला भेटला. एक दिवस मोठा प्रोग्राम होता ना, ते मोदी साहेब आले होते तेव्हा हे इकडे बंदच होतं. आणि त्याच्या आधी मी 4-5 दिवस आधी आलो होतो तेव्हा इथं एंट्री बंद होती, म्हणजे काम व्हायचं होतं काहीतरी. ते बंद केलं वाटतं इथचं बंद केलं आतमध्ये. हां, काही गोष्टी बंद केल्या आहे ना आज गर्दीच्या. हां, पाहायसारखं भरपूर आहे पण इथं. हां, हे संत सेवालाल महाराज यांचे जे बोल होते, गोर गरिबेन दांडन खाये व मनक्या नरकेम जाय, म्हणजे गोरगरिबांना जो लुटून खातो तो नरकात जाईल, असं बापूचं म्हणणं होतं. हे बघा इथचंही बंद केलेलं आहे, हे आतमध्ये आहे. हां, प्रत्येक मजल्यावर आहे आपल्याला पाहायसारखं, पण इथं आपल्याला बंद केलेलं आहे. तर या ठिकाणी नाईक साहेबांचे फोटो लावलेले आहेत. आणि अशा प्रकारे फक्त वरच्या 2 मजल्यावर आपल्याला जे काम झालेलं आहे ते पाहायला भेटलं. बाकी खाली सर्व यांनी बंद केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे काम व्हायचं आहे. तिकीट देऊ हे कोणी आता ठीक. भाऊ इमेती जायचं का सरळ जायचं. तर अशा प्रकारे आपला नंगारा भवन जे आहे ते पाहणं झालेलं आहे. आणि आता एक्झिट. तर एक बाहेरचा जो नजारा आहे तो पाहून घ्या. या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर हे जो आहे तो पूर्ण बंजारा विरासत म्हणून हा नंगारा भवन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. खूप मोठा असा नंगारा भवन आहे, जवळपास 8 मजले आहे. आणि 8ही मजल्यावर आपल्याला भरपूर काही पाहण्यासारखं आहे, पण आपल्याला 2 आणि 3च मजल्याचं पाहायला भेटलं. बाकीकडे काम सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे बाहेरगावचे आलेले काही नंगारा भवनवर आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला भेटते. खूप सुंदर सुंदर आपली जी ग्रामीण संस्कृती होती ती इथं आपल्याला पूर्णपणे पाहायला भेटते. फक्त तुम्ही निवांत या. आणि बऱ्याच मजल्याच काम व्हायचं आहे आणखी. चला आता. तर मित्रांनो, खूप दिवसापासूनची जी आपली इच्छा होती नंगारा भवन पाहायची ते फायनली पूर्ण झालेली आहे. आणि नंगारा भवनवरचं जे काही त्यांनी इथं ग्रामीण जीवन किंवा बंजारा तांडा जो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच सुंदर. म्हणजे जी संस्कृती आहे किंवा मग ज्या प्रकारचं आपलं राहणं असतं, ज्या प्रकारची शेती केली जाते, ज्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात, त्या सर्व गोष्टी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत आपल्यापैकी कोणी जर पाहिलं नसेल तर एक नक्की भेट द्या. एक 100 रुपये तिकीट आहे, आतमध्ये प्रवेश फी आहे. पण ते पाहिल्यानंतर ते जे पैसे आहेत ते आपले कुठंतरी कामी आल्यासारखे वाटते, नाही का. तर ठीक आहे, आता थोडं यात्रेत जाण्याचा प्रयत्न करू जर भेटला चान्स तर. कारण गर्दी भरपूर आहे इथं
5-6 राज्यातून भाविक या ठिकाणी आलेले आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर एकूण आपलं महाराष्ट्र पूर्णच आहे, मध्य प्रदेश आहे. त्याच्यामुळे गर्दी भरपूर आहे या ठिकाणी. तर चला मग पाहू, आता यात्रेत जाण्याचा प्रयत्न करू आणि मंदिरात सेवालाल बापूच्या पगडीचं दर्शन आणि जगदंबा मातेचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. जी कलाकृती आणि सेवाध्वज आपण बाहेरून पाहिला होता मागच्या वेळेस, तो पाहून घ्या इकडं. आणि ती कलाकृती आपण नगारा भवनचा एकदम शेवटचा भाग म्हणून पाहू. इथं तसं सुरुवातीलाच ती मांडलेली आहे आपल्यासमोर. आपण आपल्याला माहिती नव्हतं कशा पद्धतीने इथं आतमध्ये जायचं आहे, काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रांग लावायची आहे. त्याच्यामुळे थोडं परेशानी होती माणसाची. तर पाठीवर व्यापाराचं साहित्य घेतलेले बैल आहे आणि त्याला घेऊन जाणारे हे व्यापारी आहेत. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे. सेवालाल महाराज की जय. तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ संपवू आणि भेटू पुढच्या असाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.